आपण असमस्त व्हावं अशी आपल्याला विनंती केली जाते. ओव्हर टू विपुल पाटील. चौकाराच्या सहाय्याने धावपटला धावा लागल्या गेल्यात 20 धावा, बिनबाद 20 अशी सलामीची सुरुवात करत असताना सूरज पाटीलच्या बॅटमधून 2 चौकार 1 षटकार आलेत. बरीचशी आज प्रेक्षकांची गर्दी पाहायला मिळेल, कारण आज 8 संघ दिग्गज आहेत. 8 बलाढ्य संघ आपल्याला खेळताना दिसतील. इथून गोलंदाज पुन्हा एकदा तैनात विशाल. यावेळचा चेंडू शरीरापेक्षा दूर टाकण्याचा प्रयत्न आउटसाइड. हॅलो आदिल खर हॅलो अवंतर धाव इथं जोडली जाईल आणि 21 धावा धावपटला लागल्या गेल्यात. यावेळी पंचांचा इशारा आलाय. हा नो चेंडू आहे. प्रीट आहे. 22 धावा धावपटला लागल्या गेल्यात आणि इथून ऑन स्ट्राईकला सूरज आहे. प्रीटचा फटका इथून चांगला क्लासिकल फटका जाईल. मिड ऑफ क्षेत्र क्लिअर कर. चौकाराच्या साह्यानं धावपटलावर धावा लागल्या गेल्या 26 धावा. केडीएच वागिलीवाडा अतिशय चांगली सुरुवात त्यांची पाहायला मिळते. यावेळचा हा फटका बराच का जीवनाचं योगदान दिबा पाटलांनी केलं, सर्वांचं कल्याण दिबा पाटलांनी केलं, सर्वांचं कल्याण दिबा पाटलांनी. दरम्यानच्या काळात या शृंखलेला सदिच्छा शुभेच्छा भेट देण्यासाठी आलेले बेलपाड सन्मान श्री अशोक गोविंद असिस्टंट मॅनेजर नेहरू यांचं आगमन झालं. त्यांचं सुद्धा शब्दसन्मानी सहर्ष स्वागत. ओव्हर टू विपुल. 2 षटकांचा इथे खेळ समाप्त झालाय. 12 चेंडूमध्ये धावा जमा केल्यात. प्रथमतः नाणेफेकी हरून वाट्याला आलेली फलंदाजी करत असताना केडीएच वागिलीवाडा या संघानं 32 धावा. साईब्रिजच्या माध्यमातून ही स्पर्धा संपूर्ण कव्हर केली जाते आणि ऑनलाईन जे प्रेक्षक आमच्यासोबत जोडले गेले त्यांचा आपण प्रथमतः शब्द सुमनाने स्वागत करूयात. मॅच आपल्या समोर पाहायला मिळते. एका बाजूला केडीएच वागिलीवाडा आणि त्यांच्या विपक्ष आहेत देवांश 11 चिंचपाडा. प्रथमतः नाणेफेकी हरून वाट्याला आलेली फलंदाजी करत असताना केडीएच वागिलीवाडा संघानं 12 चेंडूमध्ये धावा जमा केल्यात. बिनबाद 32 धावा. आणखी 18 चेंडूचा खेळ बाकी आहे. सध्या 16च्या सरासरीनं हा संघ मैदानामध्ये खेळताना पाहायला मिळतोय. आणि तुम्ही जर विचार केला तर 9 चेंडूंमध्ये तब्बल 25 धावा सूरज पाटीलच्या बॅटमधून येताना आपण पाहिल्यात. आणि इथून प्रतीक सुरते जे 4 चेंडू खेळलाय आणि त्यांनी 5 धावा आपल्या संघासाठी जमा केल्यात. इथून आता ऑनस्ट्राईकला असतील प्रतीक गोलंदाज हरीश केणी. तिसरे षटक हाताळण्यासाठी हेलिकॉप्टर लुक दिलाय. अगदी सरळच्या दिशेनं चेंडू जाईल स्क्रीनच्या बाहेर आणि चेंडूवर मिळतील 4 धावा. प्रतीक सुरतीच्या बॅटमधून हा चौकार आलाय. धावपटलावर धावा लागल्या गेल्या 36 धावा. रिप्लेमध्ये जर आपण पाहिलं तर अगदी खोलामध्ये चेंडू टाकला होता आणि त्याला मात्र हेलिकॉप्टर लुक दिलाय. बॅक टू बॉलर. बॉलरच्या डोक्यावरून तो फटका खेळला होता. रिव्हर्स खेळायचा होता. अगदी खोलामध्ये हा चेंडू पण पाहू शकताय. इथून गलीमध्ये हा चेंडू ट्रॅव्हल झालाय. लेग बाय स्वरूपात मिळाला जाईल आणखी एक धाव आणि एकेरी धावेनिशी धावपटलावर धावा लागल्या जातील त्या म्हणजे 37 धावा. अतिशय चांगली गोलंदाजी इथून करावी लागेल हरीश केणीला, कारण पहिल्या षटकामध्ये धावा त्यांनी खर्च केल्या होत्या 10 धावा आणि दुसऱ्या षटकामध्ये विशाल केणीच्या तब्बल 22 आल्यात आणि तिसरं षटक पुन्हा एकदा कमबॅक करावं लागेल चिंचपाडा संघाला या मॅच मध्ये. बराच काळ चेंडू हवेमध्ये. एलिव्हेशन खराब आहे. क्षेत्ररक्षक जज करण्याचा प्रयत्न करतील पण त्यांच्या आवाक्याच्या बाहेर.
हे सेफ फटका मानावा लागेल आणि इथून 2 धाबा जोडल्या जातील आणि 2 धाबीनिशी धावपटलावर धाबा लागल्या जातात ते म्हणजे 39 धाबा. हॅलो 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 माईक चेक. हॅलो एक्स्ट्रा कव्हरच्या षटकाराच्या साहाय्यानं 45 धाबा धावपटला. या वेळचा हलक्यात खेळण्याचा प्रयत्न चेंडूंचा इथे खेळ समाप्त झालाय. धावपटलावर धाबा लागल्या गेल्यात 49 धाबा. प्रथमतः नाणेफेकी हरून वाट्याला आलेली फलंदाजी करत असताना केडीएच वाघिलीवाडा संघानं बनवल्यात 49 धाबा. हॅलो उपस्थित सर्व पाहुण्यांचं पुन्हा एकदा शब्दसम्मानाने स्वागत केलं जात आहे. मेघनाशेठ म्हात्रे प्रतिष्ठान व विठ्ठल क्रिकेट क्लब जासे आयोजित घ्या रे लवकर. डॉक्टर साहेबांचं स्वागत केलं जाईल. सन्मान चिन्ह आणि पुष्पगुच्छ स्वागत केलं जाईल. डॉक्टर सुभाष गराड जुई डॉक्टर धन्यवाद. तसंच जासे
रवी शेकापचे शिव तसेच वस्त्रालंकार हॅलो हेलो 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 चेक हेलो हेलो चेक हेलो 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 चेक हेलो हॅलो धावपटला एक बार तसेच तसेच वस्त्रालंकार पुष्प 4 षटकांचा खेळ समाप्त झाला. भागेश सुरते दरम्यानचे कलश शिष्ट विनंती असते हॅलो अक्षय इथून अक्षय केणी 5 षटक हाताळण्यासाठी खूप साऱ्या शुभेच्छा.
तसेच बेलपाड या षटकातील आणखी 4 चेंडूंचा खेळ बाकी आहे. धावपटलावर धावा लागल्या गेल्यात. 2 बाद 61 धावा. केडीएच वाघिलीवाडा संघ प्रथमतः फलंदाजी करतोय. आतून मात्र आणि इथून मात्र धाव घेत विनंती असेल पुन्हा एकदा बंटी राजा यांची मोहन ठाकूर यांचं स्वागत केले जाईल. सन्मान चिन्ह पुष्पगुच्छ आणि वस्त्र त्यांचं स्वागत करावं. बाईक मॅच दिलीप दिलीप तसेच धन्यवाद. डीजे निखिल यांना विनंती आहे आमच्याशी संपर्क साधा. डीजे निखिल यांना विनंती आहे. चौसष्ट धावा धावपटला लागल्या गेल्यात आणि या षटकातील आणखी 2 चेंडूचा खेळ बाकी आहे. वेगवान चेंडू होता. अगदी अचूक टप्प्यावर हा चेंडू टाकला आणि त्यानंतर थोडीशी उंची राहिली. लँड झाल्यानंतर हा चेंडू जर पाहायला गेला तर रिप्ले मध्ये अतिशय चांगला अगदी शरीराच्या जवळून हा चेंडू पाहायला मिळतोय. आणि षटकातील अजून क्लिअर नाही. अजून एका चेंडूचा खेळ बाकी आहे. धावपटला धावा लागल्या गेल्यात 64 धावा 64 रन्स. इथून
आपण सामना पाहतो. पाहुण्याचं स्वागत झालं बस माझं उद्देश पाहुण्याचं स्वागत तिकडे आवाज नाही मला फोन आला तर लाईव्हला आवाज नाही आहे. कोणताच नाही कोणताच नाही. हॅलो हॅलो चेक हॅलो हॅलो. तर नेक्स्ट मॅच असेल टॉप साठी लगेच संपर्क करा. कोपरोली विरुद्ध कुंडेवाहा. क्षणाचाही विलंब न करता लगेच आपण मंचावर या. टॉस केला जाईल, अन्यथा वेळेमध्ये जर आला नाही तर मात्र सामना तुमचा कमी षटकांचा खेळवला जाईल. कारण अगोदरच बराचसा उशीर झालाय. थोडासा उशिरानं हॅलो हॅलो. तर मेघना शेठ म्हात्रे प्रतिष्ठान व विठ्ठल क्रिकेट क्लब जासई आयोजित रजनी क्रिकेट स्पर्धा उरण मेघना शेठ म्हात्रे यांच्या पवित्र स्मृतीस अभिवादन करून खरं तर त्यांच्या स्मृतींना आपल्याला पाहायला मिळतं. विठ्ठल क्रिकेट क्लब जासई आयोजित ही आणि आज पहिला तुम्हाला पाहायला मिळतो. एका बाजूला देवांश इलेव्हन चिंचपाडा आणि दुसऱ्या बाजूला केडीएच वाघिलेवाडा. अर्धशतक मात्र पहिल्या मॅच मध्ये पाहायला मिळालं. सूरज पाटील वाघिलेवाडा संघ बॅटिंग करत असताना मात्र धावा जमवल्या आणि 67 धावांचं लक्ष मात्र उभं ठेवलंय. 37 रन्स. चांगलं टार्गेट मात्र पहिल्याच रात्रीमध्ये पहिल्याच मॅच मध्ये. स्वागत न करायचं लगेच. यांचं स्वागत
हॅलो कोपरी ती फार मोठी चुकी केली मित्रमंडळी अर्जुन परदेशीनं. 2 धाबा आल्या होत्या, स्ट्राईक सुद्धा आपल्याला मिळाली होती. तिसरी धाव घेण्याचा अट्टहास कशासाठी हा प्रश्न आता मात्र विचारला जाईल. गोलंदाज तयार. यावेळेस मात्र चांगला ड्राईव्ह न या जोडीनं पाहायला गेलं तर अर्जुन परदेशी असेल, राकेश भोईर असेल, जोडीनं आजपर्यंत मात्र चिंचपाडा गावाला बऱ्याचशा इनिंग्स दिल्यात. बऱ्याचशा स्पर्धांमध्ये चमकदार कामगिरी मात्र याच्या बॅटमधून झाली की संघ जिंकलाच म्हणून समजा. आणि हेच करावं लागेल आता मात्र राकेश भोईरला. चेसिंग करत असताना मात्र मनामध्ये वेगळ्या स्ट्रॅटेजीनं खेळावं लागतं. अनालिसिस तुमच्या मनामध्ये असतात, परंतु इथे बिंदासपणे खेळतोय. अर्जुन परदेशीचं झटपट जाणं तरी काही गोलंदाज तयार. सूरज पाटील. सूरजचा आई माझी सर्वांनी यापुढे या दोनही सलामीवीर बाद झालेत. थोडीशी घाई मित्र म्हणेन, पण या दोघांमधील एकतरी खेळाडू निदान 3 ओव्हर्स पर्यंत तरी हवा होता चिंचपाडा संघाला, परंतु असं काही घडलेलं नाहीये. धाबा चांगल्या आहेत, सुरेख सुरुवात झाली होती, परंतु 2 फलंदाजांच्या विकेट्स या फार निर्णायक असतील या मॅच मध्ये.
आणि आता मात्र गोलंदाजीमध्ये केला जातोय बदल. दर्शन पाटील चांगला गोलंदाज आहे वाघिलोणा संघाचा. पहिला ती घाई संकटात नाही असं म्हणतात. आणि इथे पाहायला गेलं तर थोडीशी झटपट ही इनिंग संपवायची होती की काय, झटपट धावा करायच्या होत्या की काय, कारण 5 ओव्हरचा सामना आहे आणि इथून मात्र 3 फलंदाज गमावलेत अवघ्या 7 चेंडूंमध्ये आणि धावा झाल्यात त्या तब्बल 16 धावा. धावा वाईट नाहीयेत, परंतु त्याच्या पुढे जो विचार करण्यास भाग पाडले आता मात्र देवांश 11 चिंचपाडा संघाला. कोपरुली संघ टॉस जिंकला. सामना संपल्यानंतर लगेच आपल्या अंमलबजावणी करायची आहे. थोडं स्पीडअप करा. 25 मिनिटांमध्ये ही इनिंग सुद्धा संपणं गरजेचं आहे. टाइम अलर्ट केला जातोय कारण बऱ्याच वेळा आपण अनाउन्समेंट करत असतो 25 मिनिटात पहिल्या 2 चेंडूंवर मात्र 2 काय सुरेख सुरुवात करून दिली आपल्या षटकाला. चिंचपाडा संघ आता मात्र सपशेल बॅकफुटवर फेकला जातोय. ज्यावेळेस मात्र सुरुवात झाली होती अर्जुन परदेशी राकेश पोईरनं जी सुरुवात केली होती असं वाटत होतं की 67 धावा या मैदानावर सहजतेनं चेस होतील, परंतु इथे मात्र चित्र उलट पाहायला मिळतंय. 4 फलंदाज गमावलेत. फलंदाज आपण पाहतोय सतीश पाटील आणि ओमकार केणी. इथे मात्र परंतु पहिल्या 2-3 फलंदाजांपैकी एक फलंदाज अर्जुन परदेशी असेल, राकेश भोईर असेल किंवा विजय भोईर असेल, या 3 फलंदाजांपैकी एकाच खेळपट्टीवर राहणं फार गरजेचं होतं. यावेळेस मात्र भाग्य फटका मात्र चाललाय.
अंपायर्स इथे
आडवा चार सुमित सामन्यातल्या